मला असं वाटतं की 14 गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून कुठल्याही पद्धतीने विकास झालेला नाही आणि या 14 गावातील लोकांना अनेक वर्ष यांच्यावरती अन्याय करण्याचं काम सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे। दोन्ही सत्ताधारी पक्ष या 14 गावातील लोकांचा फुटबॉल करतायत, ना धड महापालिकेत ना धड ग्रामीण भागात। असा आज या सत्ताधारी पक्षांनी या 14 गावातील नागरिकांची अवस्था करून टाकलेली आहे। रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असेल, अत्यंत दुर्दैवी अवस्था तिथे झालेली आहे। आणि ही जी 14 गाव विकास समिती दोन्ही पक्षाच्या काही चट्ट्याबट्ट्यांनी मिळून बनवलेली आहे, त्यांनी खरं तर या 14 गावांची वाट लावलेली आहे आणि 14 गावांच्या निर्णयाला जे मागे झाले होते त्या निर्णयाला हरताळा फासण्याचं काम या विकास समितीने केलेलं आहे। ही विकास समिती बरखास्त करावी आणि 14 गावातील नागरिकांना माझी विनंती आहे की या संघर्ष ही जी समिती आहे 14 गाव विकास समिती, या लोकांना गावात आले तर गावात उभे करू नका, त्यांना हाकलून लावा गावातनं, कारण यांनी या 14 गावांची वाट लावलेली आहे असं माझा ठाम आरोप आहे। हास्यास्पद आहे की सत्ताधारी पक्षातले लोक त्या गावांना एकतर विकासापासून वंचित ठेवतात आणि त्याचबरोबर ही गावं कुठल्या महापालिकेत असावी याचा निर्णय घेऊ शकत नाही। तर मला तर वाटतं हे दुर्दैवी आहे। सत्ताधारी पक्षाने योग्य तो निर्णय घ्यावा आणि त्या लोकांना विकासापासून एवढी वर्ष वंचित ठेवलंय, त्या लोकांना प्रॉपर विकास करण्यासाठी योग्य तो न्याय द्यावा, नाहीतर आहे त्या ग्रामपंचायतमध्ये निवडणुका घ्याव्या अशी माझी विनंती आहे त्यांना। बोलवून आलेला नाही, ते फंड फक्त निवडणुकीपुरते येतात आणि मग ते परत जातात। या फंडचा वापर फक्त निवडणुकीला लोकांना गाजर दाखवण्यासाठी होतो। माझं तर म्हणणं आहे ही विकास समिती आहे, हिला सर्व गावांनी याच्यावर बहिष्कार टाकावा। ही जी 14 गाव विकास समिती बनवलेली आहे याच्यात फक्त पक्षीय राजकारण चालतं, स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी राजकारण करताय। यांना बेदखल करा 14 गावातनं अशी माझी सर्वांना विनंती आहे। ठाकरे गटाकडून दीपेश म्हात्रे डोंबिवलीला पलीकडे राहतो असं आम्हाला माहीत पडलंय की आहे। त्या दीपेश म्हात्रे यांना 14 गावं कुठे ती माहीत नाही। 14 गावांची नावं तरी त्यांना तुम्ही विचारा, सगळी नावं सांगतात की बघा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन करतो, म्हणजे एक बरा आंदोलन होता, एक वाईट आंदोलन होता। यापूर्वी विकास समितीचं आंदोलन जो 10 वर्षापासून सुरू झाला तो लोकांच्या हितासाठी झाला आणि पूर्वी जो आंदोलन होता त्याला संघर्ष असा केला होता लोकांनी। मग तेव्हापासून दीपेश म्हात्रे पुढे 1998 पासून संघर्ष सुरू झालेला आहे। 1993 मध्ये नवी मुंबई महापालिका ही गठीत झाली आणि त्यावेळेस 1995 मध्ये ही गावं समाविष्ट होऊन त्यांच्या निवडणुका झाल्या। 2 नगरसेवक निवडून गेले होते आणि कामकाज सुरू होता। काही कारणास्तव ती गावांचं आंदोलन झालं, गावं बाहेर काढली। यावेळी दीपेश म्हात्रे किंवा आतापर्यंत दीपेश म्हात्रे कुठे हे लोकांना माहीत नाही आणि त्यांनी सांगितलं का ती चट्टरबट्टर काय असं काही शब्द वापरले आहे। मी तर म्हणतो ते काय चित्रबांडी काही लोक असतील ना त्यांना सांगितलं असेल आणि कदाचित त्यांना माहिती पडलं असेल आणि ते असंच उगाच बोललं असेल, त्याला काय अर्थ नाही। दीपेश म्हात्रेला काहीच माहीत नाही इथली आणि दीपेश म्हात्रे कोण सांगणार आहे? हे सगळं जे चालू आहे 10 वर्षापासून चालू आहे, एकदा तरी कधी आलंय का आंदोलन? इथे डम्पिंगचं आंदोलन केला होता आम्ही, माननीय दिबा पाटीलांच्या आंदोलनामध्ये इथे सगळी आम्ही भाग घेतला होता 14 गाव सर्वपक्षीय विकास समितीने। त्यावेळी सुद्धा दीपेश म्हात्रे कुठे होते काय आम्हाला दिसले नाही। परंतु गेल्या वर्षी माननीय शिंदे साहेबांच्या सेनेत होते त्यावेळी GR दिला 7 मार्च 2024ला, त्या GR घेताना दीपेश म्हात्रे साईडला उभा आहे। मग त्याने त्यावेळी काय दिसलं नाही का? आणि आता GRला च्या माध्यमातून सर्व झालेलं आहे आणि आता म्हणते का ते समिती वेगळी आहे, त्यांना काहीच ते कल्पना नाही। त्यांनी आधी माहिती घ्यावी आणि नंतर त्याच्यावरती बोलावे। ही 2च पक्षाची समिती आहे अशी ते केली आहे असं त्यांचं म्हणणं आहे दीपेश म्हात्रेंचा। 14 गाव ही पूर्वीपासून एकत्र समिती आहे आणि 14 गाव सर्व पक्षीय समिती म्हणून आहे। आमच्याकडे हे सगळे सेनागट शिवसेना शिंदे गटा साहेबांचे आहेत, हे सुद्धा शिंदे गटांचे आहेत, हे भाजपचे आहेत, हे उबाटाचे आहेत। माननीय राजू पाटील हे आम्हाला नेहमी सहकार्य करायचे आणि अजूनही करतात। ते 14 गावात त्यांचे मनसेचे सुद्धा पदाधिकारी आहेत, हे उबाटा गटाचे आहेत। विजय मदन पाटील हे शाखा प्रमुख आहेत दैसरचे, त्यांना माहिती आहे, हे सुद्धा समितीचे उपाध्यक्ष आहेत। तर ह्या समितीवरती उगाच कोणीतरी सांगून ते न माहिती घेऊन बोलणं मला वाटतं हे समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं कारण आहे। इथे सर्व पक्षी काम करत असताना एका पक्षाचा नेता येऊन दुसऱ्या पक्षावरती उगाच चिखलफेक करतात, हे समाजामध्ये तेढ करण्याचं काम करतायत। असं करू नये माझं म्हणणं आहे। दीपेश म्हात्रेंच्या पेक्षा वडिलांना इकडे लोक काही मानणारे आहेत,
माननीय कुंडलिक म्हात्रे साहेब यांच्याशी काही संबंध आहे या 14 गावातल्या लोकांनी, त्यांनी त्यांचं तरी भान ठेवून बोलावे, उगाच चिखलफेक करू नये.